नमस्कार, मी आपल्या मित्र बोलूयामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. ठाण्यातील नितीन कंपनी नेमकं काय प्रकरण आहे सर? आज या उपमुख्यमंत्री डॉक्टर एकनाथराव शिंदे यांच्या निवासस्थानी आलेले काय? आज आम्ही या ठिकाणी ज्या नॅशनल पार्कमध्ये आदिवासींची घरं वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जे पाडलेले आहेत त्याचं न्याय मागण्यासाठी, दाद मागण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. इथे पिढ्यानपिढ्या राहणारा जो नॅशनल पार्कमधला आदिवासी आहे, हे जंगल आमचं आहे, त्याच्यावर आमचा अधिकार आहे. आणि एवढंच नाही तर आम्हाला तो अधिकार कायद्याने दिलेला आहे. अनुसूचित जमाती अन्य पारंपरिक वन हक्क कायदा 2006 नियम 2007 प्रमाणे आम्हाला तो अधिकार मिळालेला आहे, जंगलात राहण्याचा, जंगलाचा गौण खनिज काढण्याचा अधिकार. परंतु तो अधिकार आम्हाला न देता आमची राहती पिढ्यानपिढ्याची घरं ही तोडली जातात. आज जवळपास 10 घरांवर कारवाई झालेली आहे. उद्या मोठी कारवाई होती नॅशनल पार्कमध्ये. परंतु आम्ही इथे आल्यामुळे जरी शिंदेसाहेब इथे नसले तरी आमचे संस्थापक, श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेकभाऊ पंडित हे DCM साहेबांशी बोलले आणि ते नंतर CM साहेबांशी बोलून या कारवाईला स्थगिती दिलेली आहे. आणि त्यानंतर आदिवासींचं पहिलं पुनर्वसन आणि मग कारवाई ही भूमिका त्यांनी घेतलेली आहे. त्याबद्दल मी माननीय विवेकभाऊ पंडित, शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब, त्याचबरोबर CM साहेब यांचं अभिनंदन करतो. आज इथे आपण आल्यानंतरला तुम्हाला न्याय मिळाला आहे का? एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडनं तुम्हाला न्याय मिळाला आहे का? तात्पुरता तरी मिळाला आहे. म्हणजे स्थगिती ते डायरेक्ट CM साहेबांशी बोलले. CM साहेबांनी ती कारवाई थांबवण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळं तात्पुरता आम्हाला न्याय मिळाला आहे. परंतु हा न्याय आम्हाला शेवटपर्यंत मिळाला पाहिजे. तिथल्या आदिवासींचं पुनर्वसन योग्य रीतीने पुनर्वसन झालं पाहिजे, त्यांना पाहिजे तसं पुनर्वसन झालं पाहिजे. आणि हा आराखडा शासनाच्या बरोबर माननीय विवेकभाऊ पंडित बसून बाउंडिंग केलेलं आहे. परंतु त्याची अंमलबजावणी न करता ही कारवाई करण्याचं जो सपाटा वन विभागाने लावलेला आहे त्या वन विभागाचा आम्ही जाहीर निषेध करतो आहे. जर आपल्या मनासारखं नाही झाला आराखडा तर काय भूमिका असणार आहे सर? जर झाला नाही तर आदिवासी हा जंगलातला राहणारा आहे, पिढून पिढ्याचा जंगलामध्ये राहणं. जंगलाशी एक वेगळ्या पद्धतीचं नातं आहे. आम्हाला जंगलातून जो बाहेर काढेल त्याच्या विरोधात आम्हाला उग्र आंदोलन करावं लागेल. मग ते वन विभाग असो किंवा पोलीस असो, तो उग्र आंदोलन ज्यावेळी त्याची म्हणजे आदिवासींना उग्र आंदोलन करायला लावणं ही जर शासनाची भूमिका असेल, बघू पुढे काय होतंय ते. कुठेतरी आदिवासी बांधवांना जे आहे ते आदिवासी बांधवांची गळचेपी केली जाते असं वाटतंय का? गळचेपी केलीच जाते ना. आदिवासींना मिळालेला न्याय किंवा हक्क जो आहे तो हक्क हिसकावून घेतला जातो. आणि तो कोण घेतो? तर ज्यांनी कायद्याचं रक्षण केलं पाहिजे तोच वन विभाग आदिवासींचा हक्क हिसकून घेतो. हे आम्ही घेऊ देणार नाही त्यांना. मग त्यासाठी किती मोठी लढाई करावी लागली, आंदोलन करावं लागले तरी आम्ही तयार आहोत. कारवाईमध्ये, बोरिवलीच्या नॅशनल पार्क कारवाईमध्ये वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि आदिवासींची झटापट झाली. त्यामध्ये आदिवासींना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मारहाण केली. 2 महिला ॲडमिट आहेत. आता माझ्यासमोर जी शामीबाई आहे हिच्यासुद्धा डोक्याला मार लागलेला आहे. म्हणजे ही जी दबंगशाही चालली वन विभागाची, ही दबंगशाही श्रमजीवी संघटना सहन करणार नाही. काही कारवाई वगैरे केली का त्यांच्या विरोधामध्ये? वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात काही कारवाई वगैरे केली का? कोण घेणार? पोलीस पण होते तिथे. आम्ही करणार, रस्त्यावर उतरणार आता. आणि म्हणून ती कारवाई व्हावी यासाठी तर आम्ही माननीय शिंदे साहेबांकडे आलोय. आणि शिंदे साहेब न्याय देतील शेवटपर्यंत अशी अपेक्षा आहे आम्हाला. काय सांगाल? तुम्हाला मारहाण झाली का? अजून कळलं काय सांगाल? आम्ही तिथे पिढून पिढ्या राहणारे आहेत नॅशनल पार्कमध्ये. पण असं आहे तिथे की सतत आम्हाला सतवत होते. 5-6 दिवस झाले सतवत होते. लोक अन्न खायला बंद